नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते। पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी या लाखो भाविक या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। कर्नाटक असेल किंवा वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी पंढरपूरला येतात। परंतु कर्नाटक असेल किंवा मंगळवेढा तालुक्यातून या ठिकाणी किंवा पंढरपूरच्या पूर्व भागातून ज्या वेळेस या ठिकाणी भाविक येतात, भाविक पंढरपूरमध्ये येत असताना त्या भाविकांना या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो खड्डा आहे त्या खड्ड्याचा नाहक त्रास या ठिकाणी त्या दुचाकी स्वार असतील, चारचाकी स्वार असतील, त्यांना हा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। या ठिकाणी प्रशासन नेमकं या भूमीकडे कशा पद्धतीने बघणार आहे, प्रशासन या गोष्टीकडे बघताय का ते पाहावं लागणार आहे। कारण या ठिकाणी काही दिवसापूर्वी इथल्या ग्रामस्थांनी माझ्यासमोर बॅरिकेड दिसते, ते बॅरिकेड या ठिकाणी आडव्या पद्धतीने लावलं होतं। परंतु या ठिकाणी आज गर्दी आहे। पंढरपूरला 2 दिवसानंतरची सुट्टी आहे आणि एकंदरीत पंढरपूरमध्ये आज वैकुंठ एकादशीचा सोहळा असल्यामुळे लाखो भाविक या ठिकाणी पंढरपूरला दाखल झालेत। त्याच पद्धतीने पंढरपूरच्या गोपाळपूरचं जे विष्णुपद आहे त्या विष्णुपदासाठीचा मार्च महिना असल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी पंढरपूर तालुक्यातील सर्व भाविकांची होती आहे। आणि हे सर्व होत असताना या भाविकांना मात्र इथल्या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय। माझ्यासमोर तिथले काही ग्रामस्थ आहेत, नेमकी त्यांची भूमिका काय, त्यांनी प्रशासनाकडे या संदर्भात काय मागणं मागितलं आहे का ते आपण जाणूया। नमस्कार। नमस्कार, काय नाव समोर? मी विलास प्रल्हाद मस्के, सरपंच ग्रामपंचायत गोपाळपूर। मी 2-3 वेळा नगरपालिकेशी संपर्क साधून या कामाविषयी वारंवार सूचना दिल्या। मला डांबराचं काम चालू झाल्यानंतर हा खड्डा बुजवतो असं वारंवार सांगितलं गेलं। त्यानंतर मी ग्रामपंचायतचा शिपाई आणून या खड्ड्यात 2 वेळा मुरुम टाकला, परंतु वाहतूक एवढी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं वारंवार या खड्ड्यातले मुरुम बाजूला निघतो आणि परत खड्डा आहे असाच होतोय। आता या ठिकाणी शिवमहापुराण समारंभ यात्रा असल्यामुळे पंढरपुरात यात्रेसारखे स्वरूप आले आणि एवढी गर्दी आज मार्गशीर्ष महिन्यामुळे विष्णुपदाला आलेला माणूस हा प्रत्येक गोपाळपूरला येतो। त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून आज वाहतुकीची तुडुंब गर्दी, ट्रॅफिक जाम होत आहे। या ठिकाणी पोलीस यंत्रणा आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। या खड्ड्यामध्ये बॅरिकेटिंग लावलेलं, अनेक लोक वरून फास्ट येतात, उतारा असल्यामुळे गाड्या आवरत नाहीत। अनेक अपघात, 2-3 वेळा अपघात झाले, मोटरसायकली पडल्या। त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेऊन दवाखान्यात ॲडमिट केलं बऱ्याच जणांना। तरी कोणतंही प्रशासन या ठिकाणी नगरपालिका ना सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडे दोन्हीही दुर्लक्ष करत असून आता यात्रेचा या शिव महापुराण सोहळ्यामुळे अजून गर्दी वाढणार आहे। तरी लवकरात लवकर हा खड्डा बुजवावा अशी मी या ठिकाणी सर्व प्रशासनाला, कोणाची ज्यांची असेल त्यांनी बुजवावा अशी विनंती करतो। जबाबदारी म्हणजे कोण स्वीकारतच नाही, जबाबदारी कोण बघायला सुद्धा आलेलं नाही। या ठिकाणी काल पेपरला बातमी आहे तरी कोणी विचारलं नाही। नगरपालिकेत तेवढं तात्पुरतं उत्तर देतात की डांबरेचं काम चालू झाल्यानंतर आम्ही बुजवतो, एवढेच उत्तर खर्च म्हणलं तर खर्च 1000-2000 रुपये सुद्धा नाही आता। परंतु आमच्याकडे आम्ही सुद्धा केला असता, पण डांबर आमच्याकडे उपलब्ध नाही। आम्ही जर कॉन्क्रीट असतं तर आम्ही त्यांना सांगितलं पण नसतं। आणि एवढ्यासाठी बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ शकते। तो कधी जी ट्रॅव्हल आहे ती ट्रॅव्हल आता एसटी आहे, एसटी खड्ड्यामध्ये गेली आहे। पाठीमागे आपण बघू शकतो रस्त्याची गर्दी आहे दोन्ही बाजूला। पंढरपूरचं इकडच्या भागातलं, पूर्वीच्या भागातलं आहे ते प्रवेशद्वार असं म्हणलं जातं आणि प्रवेशद्वारामध्येच येत असताना जर नागरिकांची अशा पद्धतीनं जर स्वागत होत असेल, खड्डेमय रस्त्यातून जर स्वागत होत असेल तर हे निश्चितपणानं पंढरपूरसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल। परिवर्तन न्यूजसाठी बालाजी फुगारे, पंढरपूर।